तुम्हाला कसा वाटला बघा आजच्या जेवणाचा बेत, किती मस्त बनवलाय. आज अमावस्यानिमित्त पुरण घातलं होतं. तर तुम्ही पण माझ्यासारखी एकदा रेसिपी नक्की ट्राय करा, अशी तुम्हाला पण आवडेल. स्वामी समर्थ मैत्री, तर तुमचं माझ्या यूट्यूब चॅनल रेसिपीमध्ये स्वागत आहे. तर आज भाव आहे त्याच्यामुळे आज आपण पुरण घालणार आहोत. तर इथं मी हरभऱ्याची डाळ 2 गिलास घेतलेली आहे. तर आता अगोदर आपण आधण ठेवून घेऊया. तर मी अगोदर आपण डाळीला चांगलं स्वच्छ धुवून घेऊया. आज आपण पुरणपोळी आणि रस यांचा बेत बनवणार आहोत. तर डाळ धुवून मस्त चांगली स्वच्छ धुवून घेऊया आणि आपण अन्नामध्ये टाकून घेऊया. चांगलं डाळीला धुवून घेऊया. आता अन्नामध्ये आपण टाकून घेऊया. तर आपली पुरणाची डाळ शिजत आहे. अजून 5 मिनिटं आपण शिजवून देऊया. तर आपलं पुरण एकदम चांगलं शिजलेलं आहे. आता आपण ह्याला पुरण पात्रामध्ये काढून घेऊया. पुरण पात्रामध्ये आपण बघा किती मस्त पुरण काढत आहोत. तर बघा आपलं किती मस्त पुरण पुरण पात्रामध्ये हटत आहे. तर आपण पूर्ण डाळीचं हे असंच करून घेऊया. पुरण गाळून झालेलं आहे. आता आपण ह्याला थोडंसं गरम करून साखर टाकून गरम करून घेऊया. पुरण हटून घेऊया. 1 गिलास साखर टाकलेली आहे. आपल्याला थोडं गोड पुरण करायचं त्याच्यामुळे आपण अजून साखर टाकूया. मिक्स करून घेऊया. त्यामध्ये मिक्स झालेली आहे. आपण आता 5-10 मिनिटं ह्याला असंच शेगडीवरती ठेवूया पूर्ण मिक्स होण्यासाठी. असंच हलवत राहूया म्हणजे खाली चिटकणार नाही आपलं पुरण. बघा की मस्त झालंय एकदम. पुरण एकदम चांगलं भाजून झालेलं आहे. आता 5 मिनिटं आपण याला थंड होण्यासाठी बाजूला ठेवूया. तोपर्यंत आपण आमटीची तयारी करूया. 5 मिनिटं थंड होण्यासाठी आपण थोडं पंख्याच्या वाऱ्याला सुकवायला ठेवूया पुरण. एकदा आहे बघा. आता आपण ह्याच्या पोळ्या बनवू शकता. किती घट्ट झालेला आहे. आता आपण ह्याच्या पोळ्या बनवायला घेऊया. आपली पोळी बघा किती टम्म फुगत आहे. आपण आमटी बनवणार आहोत. तर आमटीसाठी इथं मी खोबरं भाजून घेतलेलं आहे. तेलामध्ये कांदा पण आपला तळत आहे. बघा असा गोल्डन झालेला आहे. आमटी बनवणार तर मी इथं तेल टाकलेलं आहे थोडं.
सुटलेलं आहे बघा, किती मस्त तेल सुटलेलं आहे मसाल्याला. तयार आहे मैत्रिणींनो. बघा किती मस्त तेल सुटलेलं आहे आमटीला. एकदम गावाकडच्या पद्धतीने बनवलेली आहे गावाकडं. तर बघा किती मस्त काळ्या वाटणाची वाट्यावरलं वाटण बनवलेली आहे. तुम्हाला माझ्या आमटीची रेसिपी कशी वाटली एकदा नक्की सांगा. माझ्यासारखी एकदा नक्की ट्राय करा, तुम्हाला पण आवडेल. रेसिपी कशी वाटली चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.